तुमचा पहिला प्रश्न आहे, जेवताना पाणी प्यायल्यास कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए स्टोन, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी बद्धकोष्ठता, ऑप्शन डी रक्तदाब. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बद्धकोष्ठता. तुमचा दुसरा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी गुरु. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र. तुमचा तिसरा प्रश्न आहे, आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए लंडनमध्ये, ऑप्शन बी पॅरिसमध्ये, ऑप्शन सी रोममध्ये, ऑप्शन डी बर्लिनमध्ये. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पॅरिसमध्ये. तुमचा चौथा प्रश्न आहे, धोक्याचे चिन्ह कोणत्या रंगाने ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए काळा रंग, ऑप्शन बी पांढरा रंग, ऑप्शन सी लाल रंग, ऑप्शन डी हिरवा रंग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लाल रंग. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणता प्राणी लोखंडी खिळे सुद्धा पचवू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी मगर, ऑप्शन डी गोरिला. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मगर. तुमचा सहावा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधापासून बनवलेले पनीर सर्वात महाग असते? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी गाढ, ऑप्शन सी सिंहणी, ऑप्शन डी शेळी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गाढ. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणत्या आजारात गोड पदार्थ खाऊ नयेत? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी वायू, ऑप्शन डी ताप. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शुगर. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणता देश सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर करतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चीन. तुमचा नववा प्रश्न आहे, पपईच्या पानांमुळे कोणता रोग पूर्णपणे नाहीसा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए डेंग्यू, ऑप्शन बी संधिवात, ऑप्शन सी डोकेदुखी, ऑप्शन डी थंडी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डेंग्यू. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या निवडणुकीत जनता मतदान करत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी मुख्यमंत्री, ऑप्शन सी राष्ट्रपती, ऑप्शन डी यापैकी नाही. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.